खलासी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाळ एक वेळ मग तू अवघाची एक रूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी। पंढरीच्या वाटेवर जाणारा प्रत्येक जण विठ्ठल रूप घेऊन जातो। त्यांच्या मनात कालची आठवण नसते, उद्याची चिंता नसते, वेळ काळ कशाचाच भान राहत नाही। तो विठ्ठल रूप होऊन जातो आणि पंढरीमध्ये विठोबा रखुमाईच्या दर्शनासाठी अनेक दिवसांची पायी वारी करत पोहोचतो। तसेच आज आपल्याला प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन विठोबा रखुमाईचा दर्शन घेता येत नसलं तरीही घर बसल्या तुम्हाला पुढारी न्यूजच्या माध्यमातून आजच्या या आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचं दर्शन आम्ही घडवणार आहोत आणि ते पण थेट पंढरपूरमध्ये घेऊन जाणार आहोत। हे दृश्य आपण बघू शकतोय। वारकऱ्यांचा समुदाय आज पंढरपूरमध्ये मोठ्या संख्येने जमलेला आहे। अनेक दिवसांची त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। अखेर विठ्ठलाचं दर्शन त्यांना घडलेलं आहे। ही पंढरपूरमधली गर्दी आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येने वारकरी जमल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। आषाढी एकादशीचा उत्साह महाराष्ट्रामध्ये सर्वत्र शिगेला पोहोचल्याचा दिसतंय। अशाच प्रकारचा उत्साह राजधानी दिल्लीतही आपल्याला बघायला मिळतोय। आषाढी एकादशीच्या निमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये आज सांकेतिक वारीचे आयोजन करण्यात आलंय। आपल्या महाराष्ट्रात ज्याप्रमाणे आषाढी वारी असते त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये दिल्ली मराठी प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं सांकेतिक वारीचं आयोजन दरवर्षी केलं जातं। राजधानी दिल्लीमध्ये सांकेतिक वारीला सुरुवात झाली आहे। एकीकडे आषाढी एकादशीचा मोठा उत्सव आहे तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये आपल्या विठुरायाला पाहण्यासाठी दिल्लीकर देखील उत्सुक झाले। त्यामुळे प्रत्येक वर्षी या ठिकाणी सांकेतिक वारीचं आयोजन केलं जातं आणि या वारीचं आयोजन करतात या ठिकाणी वैभव डांगे आहेत। प्रत्येक वर्षी ते आयोजन करतात, त्यांच्याशी आपण थेट चर्चा करूया। 5वं वर्ष आहे, काय वाटतं? प्रत्येक वर्षी नवीन आयोजन केलं जातं, भव्य अशी वारी या ठिकाणी पाहायला मिळते। महाराष्ट्राची ही खूप जुनी सांस्कृतिक आध्यात्मिक परंपरा आहे, वारसा आहे। गेले 5 वर्ष झाले दिल्लीत सांकेतिक वारीच्या निमित्ताने हा प्रयत्न आम्ही सुरू केलाय। दरवर्षी मोठा प्रतिसाद वाढतोय, उत्साहाने लोक सहभागी होतात आहे। तुम्ही बघितलं असेल, अबाल वृद्ध तरुण, अगदी तरुण 16-16 वर्षाची मुलं, तरुण मुली, महिला पारंपरिक वेशभूषा करून उत्साहाने आलेल्या आहेत। यावर्षी एक भजनी मंडळ 16 वर्षाच्या खालील तरुण मुलांचं आहे। ते मराठी मुलं दिल्लीत राहणारे, पण त्यांनी भजन तयार केले, मराठी अभंग तयार केले आणि ते एका ट्रकमध्ये गात सोबत चालतात आहे। एक भजनी मंडळ महिलांचं आहे। असे अनेक नवीन नवीन प्रयोग यावर्षी करण्याचा प्रयत्न केला आहे। महाराष्ट्राचं या निमित्ताने महाराष्ट्राची कला संस्कृती दिल्लीमध्ये रुजवायला अधिक मदत होते का? कारण महाराष्ट्राची एक वारी ही वेगळी संस्कृती आहे, धरोहर आहे, ऐतिहासिक वारसा आहे। अगदी नक्की होते। म्हणजे मला आठवतं 5 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही पहिल्यांदा वारीमध्ये जाण्याचं आयोजित करण्याचं ठरवलं तर आमची सुरुवात दिल्ली पोलिसांना हे समजवण्यापासून गेली की वारी म्हणजे नक्की असते काय। त्यांच्यासाठी ती शोभायात्रा होती, पदयात्रा होती, प्रभात फेरीसारखी होती, त्यामुळे त्यांना समजवण्यात गेली। मग पहिल्या वर्षी तर त्यांनी ऑफिशियली परमिशन डिनाय केली होती आम्हाला, पण मग जेव्हा पहिल्यांदा त्यांनी बघितलं तर वारी संपल्यावर ते म्हणले, अरे इतना डिसिप्लिन से लोग कैसे चल सकते, दिल्ली में तो हमने कभी सोचा नहीं था ऐसे हो सकता है। आणि त्यामुळे त्या वर्षीपासून आता आम्हाला परमिशनची 1% अडचण होत नाही, कारण लोकांना तो विश्वास तयार झाला आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं ते त्या अर्थाने प्रकटीकरण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।